रंगरंग कोणता असं विचारल्यावर आता पुढे लाल असं म्हणायचीही भीती वाटू लागली। लाल इश्क पाहिल्यावर लाल या शब्दाचा धसकाच घेतलाय। गुपित आहे की आपण शापित आहोत हे हा सिनेमा पाहताना नक्की कळत नाही। वय झाकत फिरणारी अंजना सुखानी अन त्या सिनेमाचं गुपित पाहताना हे आपण इतका वेळ का पाहत आहोत या साऱ्या गोष्टींना आपण आहोत साक्षीला याचं काहीसं दुःखच होतं। बरं, हा सिनेमा संजय लीला भन्साळी निर्मित आहे असं म्हटल्यावर असणाऱ्या अपेक्षा ज्या काही उंचावलेल्या असतात त्यांना असा काही सुरुंग लागतो की हे सारं प्रकरण इतकं फिल्मी आणि तद्दन कचकड्याचं वाटू लागतं। सुरुवातीला अंजना सुखानीच्या एंट्रीपासूनच आपल्याला साक्षात्कार होतो की हे सारं गणित फिल्मी असणार आहे। तिचा रेनकोट सदृश्य जी गोष्ट आहे ज्या प्रकारे डोक्यावरून खेचली जाते आणि तिचा चेहरा समोर येतो, मग तिचं पडणं, बरं केवढा तो देह, तो पडतो असं म्हटल्यावर पायात चपलीतून घुसलेली काच आणि तिच्या पायातून वाहणारं भळभळ रक्त, मग स्वप्नीलने तिला उचलून नेणं, ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते तिथे या कलाकारांची राहण्याची आणि तालमीची सोय आहे, तिथे घेऊन त्याने येणं आणि अख्खा रिसॉर्टचा स्टाफ हसऱ्या चेहऱ्याने हे सारं पाहणं, सारं काही इतकं फिल्मी होतं की इनो घ्या, हाजमोला घ्या वा धवती योग, काही ओके होण्याची वा पचण्याची शक्यताच नसते। बरं, गुपित फोडायचं नाहीये कारण ते साक्षीला आहे आणि गेला थिएटरमध्ये तर त्या साक्षीला तुम्ही असालच, त्यामुळे गोष्टीतलं बरंच काही उलगडून सांगता येणार नाही। त्या कलाकारांना घेऊन रिसॉर्टवर आले आहेत ते जयवंत वाडकर म्हणजे पोद्दार, त्यांच्या या सगळ्या टीम मधला प्रमुख अभिनेता यश पटवर्धन जो स्टार आहे तो म्हणजे स्वप्नील जोशी, त्याची गर्लफ्रेंड आहे ती या नाटकाची प्रमुख नायिका आहे, तिच्यावर खरं तर पोद्दार खार खाऊ नयेत त्यामुळे तिला टोमणे मारण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। अशा या माहोलात सोबत काही कलाकारांची गँग आहे, त्यामध्ये प्रिया बेर्डे आणि पियुष रानडे व अन्य इतर असे सारे जण आहेत। मग त्यांच्या तालमी सुरू होण्यापूर्वीच स्वप्नील आणि अंजना यांचं एक नाटक पडद्यामागेच सुरू होतं, तेवढ्याच तिची एंगेजमेंट झाली आहे अशी बातमी येते। त्या दरम्यान पोद्दारांचा खून झाला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। मग संशयाची सुई हवी त्या वेगाने फिरत नाही आणि सारं काही अपेक्षेला तडा देणारं ठरतं। अंजना सुखानी हे नाव स्वप्ना वाघमारे जोशी यांना कुठून आठवलं हेच खरं तर कळत नाही, कारण ते सारं इतकं खोटं वाटतं, तिच्या अभिनयापासून तिच्या रोमॅन्टिक सीन्सपर्यंत। या साऱ्या गोष्टी तर त्रासदायक होतात आणि त्यापेक्षा त्रास होतो ती स्वप्नीलची गर्लफ्रेंड सतत त्याला बाबू 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 असं करत असते, त्यावेळी बाबू म्हणजे बालबुद्धी असंच वाटत राहतं। बाबूचा हा शॉर्ट फॉर्म बहुधा केला असावा असं वाटतं। कमलेश सावंत आणि समिधा गुरु तपास अधिकारी आहेत, त्यांचा ॲटिट्यूड आणि त्यांची स्टाईल त्या सगळ्या गोष्टी तपासाला पूरक आणि पोषक वाटतात। पण तपास मग स्वप्नीलच्या अँगलने, मग अंजना सुखानीच्या अँगलने आणि या सगळ्यात फ्लॅशबॅकचा खेळ, त्या सगळ्या गोष्टीतला रसभंगच खरं तर होतो। बरं, अशा गुपितवाल्या जनरिक बऱ्याच गोष्टी आहेत। अगाथा ख्रिस्तीपासून अगदी रत्नाकर मतकरींसारख्या मातब्बरांनी रहस्य या विभागात दर्जेदार साहित्य कृतींची निर्मिती केली आहे, पण या सिनेमात बहुतांश गोष्टींमध्ये दिसणारा बोथटपणा आणि फिल्मीपणा खरंच त्रास देतो आणि त्यामधलं मिसिंग असणारं डिटेलिंग ज्या पद्धतीचं मिसिंग आहे ना ते खूप त्रास देणारं ठरतं। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर भांडणानंतर स्वप्नील निघून जातो तळ्याकाठी, मग त्याला शोधायला त्याची गर्लफ्रेंड आणि मिलिंद गवळी निघतात, पण त्या अगोदर तिथे प्रकट होते ती अंजना सुखानी, पण तिथे ती थांबलेली कार बघून खरं तर ते दोघं शोधायला येतात, गर्लफ्रेंड आणि मिलिंद गवळी, त्यावेळी ते तिथे नसतातच आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर कार निघून जाण्यापासून म्हणजे त्याचा आवाज वगैरे असं काहीच जाणवत नाही, येत नाही, अंजनाच्या प्रकटीकरणाच्या सोहळ्यापर्यंत सारं काही अनुत्तरित राहतं। रहस्यपटामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना खरंच खूप महत्त्व आहे, अत्यंत बारकाईने हे प्रकरण हाताळावं लागतं, पण हे इथे राहूनच गेलंय असं वाटतं। आणि जे गुपित उघडल्यानंतर आपल्याला इतका वेळ का गोल गोल फिरवलं याचं खरं तर उत्तरही मिळत नाही आणि खरं तर समाधानी होत नाही, त्याचा त्रासच जास्त होतो आणि आपल्या मनात आणखी एक रहस्य फिरायला लागतं। हा सिनेमा संपल्यानंतर लाल इश्क हे नाव काय या सिनेमाचं? इश्क लाल असेल तर अशा इश्क करायचं तरी काय असा प्रश्न यक्ष प्रश्नासारखा उभा राहतो आपल्या समोर आवासून। स्वप्ना वाघमारे जोशी यांनी आतापर्यंत टेलिव्हिजनमध्ये, हिंदी टेलिव्हिजनमध्येही बऱ्या अर्थानं चमकदार कामगिरी केली आहे। त्यानंतर मितवासारखा सिनेमा केला आहे, पण या सगळ्यामध्ये त्यांना लाल इश्क सारखा सिनेमा का करावासा वाटला, तोही करिअरच्या या वळणावर। रिलेशनशिप इतक्या छानपणे आणि सहजपणे अलवारपणे उलगडत जाणाऱ्या आणि तंत्रावर हुकूमत असणाऱ्या दिग्दर्शकाकडून अशी अपेक्षा निश्चित नाही। यापुढे स्वप्नाकडून खरंच खूप चांगल्या कलाकृतीची अपेक्षा आहे।
स्वप्नील जोशी करिअरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. अशा वेळी म्हणजे लाल इश्कमध्ये त्याने रहस्यपट स्वीकारून म्हणजे अशा पद्धतीचं आव्हान स्वीकारलंय, पण त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. पण केवढी मोठी रिस्क, इतकी जोखीम का पत्करली? खरं तर अंजना सुखानीशी रोमांस करण्यापलीकडे त्याला तशा अर्थानं फार काही यामधलं आव्हान नाही, वा त्याच्या फिल्मी गर्लफ्रेंडच्या बाबूच्या पलीकडे खरं तर कॅरेक्टर जात नाही. स्वप्नीलने आता अत्यंत गांभीर्याने सिनेमा निवडावा, कथेकडे खूप गांभीर्याने पाहावं असं मनापासून वाटतं. त्याच्या गुणवत्तेला न्याय देणारा सिनेमा त्याने करावा असंच वाटतंय. खरं तर प्रसाद भेंडेचा कॅमेरा अत्यंत प्रभावीपणे बोलतो, त्याची प्रकाश योजना महत्त्वाची. शबीना खान आणि जिमीचे कॉस्ट्युम्स आणि जयन जठारच्या संकलनात निश्चित गंमत आहे. त्यामुळे सिनेमा, त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू मोठी आहे हे सगळं कळतं. पण हा सगळा खेळ मात्र ज्या डोलाऱ्यावर उभा आहे ते समीकरणच गणलंय असं वाटत राहतं. मग या सगळ्या चांगल्या गोष्टींचं करायचं काय? सिनेमात गाणी का आहेत, अशा वळणावरती का येतात, त्यामागचं लॉजिकच कळत नाही. मग चांद मातला असेल किंवा चिमणीची चिवचिव, गाणी नुसतीच वेगळी असतील, ऐकलीही तरी ठीक, पण सिनेमात ज्या वेळी येतात त्याबद्दल काय बोलणार? खरं तर या सिनेमातील गुपित हे साक्षीला आहे. साक्षीसाठी, तिच्यासाठी राखून ठेवलंय असं वाटतं. त्यामुळे आपण हे का पाहतोय याचं उत्तर मिळत नाही. इश्कचा रंग लाल असतो आणि ते इश्क अशा प्रकारचा असेल तर लाल रंग सिग्नलमध्येही असतो. कोड रेड म्हणजे काय हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेल. लाले लाल करणं आणि तेही इश्कसाठी म्हणजे काय? खरं तर एवढ्या सगळ्या रामायणानंतर मी हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रंगहीन असलेल्या या लाल इश्कला मी देतोय 2 स्टार्स.